नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. कोरोनाच्या आड आणि वयाच्या आड काय काय लपवायचं हे सांगता येत नाही. माणसं वयाचं कसं सोयीनं घेत असतात. राजकारणात पद मिळवायचं असेल तर माझ्यासारखा अनुभवी दुसरा कोणीच नाही, त्यावर संधी मलाच मिळायला हवी असा दावा करतात. जेव्हा या पदाचा वापर करून लोक काही वाई घोटाळे करतात आणि या घोटाळ्यात अडकतात, तेव्हा माझ्यासारख्या वयोवृद्ध माणसाला जरा सवलत द्यावी असाही दावा करतात. वय कसं सोयीप्रमाणे वापरता येतं, असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मी 71-72 वर्षांचा आहे, वयोवृद्ध आहे, आता माझी चौकशी जी काय करायची आहे ती ऑनलाईन करावी अशी मागणी ईडीकडे केल्याचं समजतं आहे. आता ऑनलाईन चौकशी ईडी काय करणार आहे, कशी करणार आहे आणि तिथे गेल्यावर काय होणार आहे याचा अंदाज साधारणतः आपल्याला येऊन जातो. चला, ज्येष्ठ आहेत अनिल देशमुखजी, त्यांची चौकशी ऑनलाईन करण्याची मागणी देखील पूर्ण करायला हवी. तशा आपण अनेक ज्येष्ठांच्या अनेक मागण्या पूर्ण करत राहिलो असतो. म्हणजे नाही का, ते महाराष्ट्र सदनचा घोटाळा झाला, अजून कोणता होतो लवकर विसरतो आपण तो, तेलगी स्टॅम्प. त्या तेलगी स्टॅम्पमध्ये एका मंत्र्यांवरती आरोप होते. पुढे ते महाराष्ट्र सदनचा मोठा घोटाळा झाला, त्यांना उचलल्या गेलं, त्यांना नेल्या गेलं आणि मग आई ग असा प्रकार, इथंच असतं ना हृदय, इथंच ते आई ग असा प्रकार झाला. मग त्यांना दवाखान्यात आणलं गेलं. मग वयोवृद्धतेचा विचार करावा अशी मागणी केली गेली. मी म्हातारा आहे, मला सवलत द्यावी. मग ते जामिनावर आले, निवडून देखील आले, मंत्रीही झाले. वयाचा विचार करायला हवा. बरं, हे सोडून द्या. याच्या आधी वयाचा विचार करून, म्हणजे कसं आहे, आमच्याकडे एक म्हण आहे. आता ती म्हणी म्हणजे एक छोटीशी कथासारखीच आहे. ती म्हण म्हणायची का कथा समजायची तुम्हीच ठरवा. एकदा काय झालं, एक पोरगं रस्त्यावर अगदी एका माणसाच्या दारासमोर उभा टाकून लघुशंका करायला लागलं. आता ज्या घराचा मालक त्या पोराला बघत होता त्यानं त्याचा कान धरला आणि ओढत ओढत बापाकडं नेलं. बापाकडे कशाला नेलं असेल तर बापाला तक्रार करायला सांगायला की पोरगं दारात करायला आहे. त्याला ओढत निवडत घरात कसं बसं ओढत नेलं आणि त्या बाजूच्या शेजारच्या माणसानं बघितलं की त्याचा बाप तर घरातच करतोय. मग यानं असा विचार केला की पोरगं दारात करतोय म्हणून तक्रार करायला आपण चाललो, याचा बाप तर घरात करतोय, हा काय करणार आहे, काय उपयोग आहे याला बोलून. बिचारा सोडतो, आपलं चुकलं असं म्हणतो, परिश्रम वाया गेले असं म्हणतो, निघून येतो. बरं, या अनिल देशमुख महोदयांनी वयाचा दाखला दाखवून किंवा त्यांच्या दुसऱ्या एका मंत्री महोदयांनी वयाचं कारण सांगून तुरुंगातून ते बाहेर पडले. अनिल देशमुख ईडीची चौकशी करायला वयाचं कारण पुढे करतायत. खरं तर कशी कारणं करतायत का पुढे, हा मोठा प्रश्न आहे, कायदेशीर प्रश्न आहे. याची तक्रार ज्याच्याकडं करायला जावं त्याचं काय. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांना चक्क कोरोना प्रतिबंधक लस घरी दिली गेली होती. विसरलात? आपल्या राज्याचे माननीय आरोग्य संचालक, पद्मश्री, नेत्रतज्ञ, अनेकांना डोळे देणारे, अजून काय काय म्हणता येईल ते सगळी उपाध्या तुम्ही लावून टाका, आदरणीय पद्मश्री तात्यासाहेब लहाने यांनी स्वतः आपण जाऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या घरी कोरोनाची लस दिली होती. अर्थात ही लस दिल्यावर उघडलेली बाटली नेऊन एक लस दिली होती की बाटली उघडून लस दिली होती, असे असंख्य प्रश्न आहेत. बाटली उघडून दिली असेल तर उरलेल्या 9 डोसचं काय झालं, या प्रश्नाचं उत्तर अजूनही डॉक्टर तात्यासाहेब लहाने, माफ करा, अजूनही डॉक्टर पद्मश्री तात्यासाहेब लहाने यांनी दिलेलं नाही आहे. बरं, उघडलेलीच लस नेली होती म्हणावं तर तशी सुविधा आहे का. पवारांना घरी जाऊन लस देण्यात आली होती आणि कारण सांगितलं होतं, एवढा मोठा ज्येष्ठ नेता आहे, त्यांच्या वयाचा विचार आहे, तो करायलाच हवा. बाकी वयाची 80-90 ओलांडलेल्या म्हाताऱ्यांना, मी आता म्हातारेच हा शब्द वापरतो, ज्येष्ठता नाही, ज्येष्ठता फक्त यांची असते, काठी टेकवत टेकवत रिक्षातून उचलून नेऊन पोराबाळांना
लसीकरण केंद्रावरती न्यावं लागलं, पण या आदरणीय ज्येष्ठ नेत्यांना मात्र घरी जाऊन लस दिल्या गेली. का? माझं वय तेवढं आहे. बरं, एवढ्यावर काम भागतंय का? पुण्यातल्या जे पुण्यातल्या नको म्हणायला मी, पुण्यातल्या बालेवाडीच्या क्रीडांगणावर एक सिंथेटिक कोर्ट स्थापन करण्यात आलाय. त्या सिंथेटिक कोर्टावरती करोडो रुपये खर्च झालेत. खेळाशिवाय पायी चालत जायला, म्हणजे खेळाशिवाय नुसतं पायी चालत जायला सुद्धा क्रीडांगणाचे अधिकारी मर्यादा घालतात. पण त्या क्रीडांगणाची पाहणी करायला गेल्यावर आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय क्रीडा मंत्री आणि आदरणीय क्रीडा राज्यमंत्री अदितीताई तटकरे, ज्यांचं वय अजून 30च्या पलीकडे जायचं राहिलेलं आहे, यांच्या गाड्या त्या सिंथेटिक कोर्टावरती गेल्या. तिथे त्यांच्या गाड्यातून लोक उतरून त्या कोर्टावरून चालत गेले. ज्यावरती करोडो रुपये खर्च झाला आहे त्या कोर्टाचा असा दुरुपयोग झाला आणि राज्याच्या क्रीडा मंत्र्यांनी म्हणजे सुनील केदार यांनी हास्यास्पद स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, होय ही चूक आहे, पण माननीय पवार साहेबांचं वय बघून गाड्या तिथपर्यंत जाऊ देण्यात आल्या. आता पवार साहेबांची प्रकृती आणि पवार साहेबांचं वय एवढंच खालावलेलं आहे, तर उगाचच त्या बालेवाडीच्या केंद्रावर जाऊन ते केंद्र बघण्याचा अट्टहास तरी का? आपली प्रकृती नीट नाहीये, आपली तब्येत नीट नाहीये, तरीही त्या क्रीडांगणावरती जायचंय, तिथे बघायचंय, तिथल्या सिंथेटिक कोर्टवर गाड्या न्यायच्यात, अगदी 1-2 मजले चालण्याचा खर्च कष्ट कमी व्हावेत यासाठीची व्यवस्था करायची आहे. एवढा अट्टहास कशासाठी? माणसं बोलवा, नाहीतरी घरी तुम्ही माणसं बोलवू शकता. लस द्यायला माणसं घरी बोलवू शकता. ब्रीफिंग करायला नांगरे पाटील पवारांच्या घरी जाऊ शकतात. तर मग इथला व्हिडिओ काढून व्यवस्थित करून पवारांच्या घरी जाऊन सिल्वर ओकवर, गोविंद बागेत कुठेही सगळं ब्रीफिंग देता आलं असतं. पण तरीही करोडो रुपये खर्चून बांधलेल्या सिंथेटिक कोर्टावरती त्यांची गाडी घेऊन जाऊन ते खराब करण्याचा अट्टहास सुनील केदार यांनी का केला? हा प्रश्न कधीतरी विचारावा वाटतोच. आणि हे विचारलं की आमची काय काय निघते हे वेगळं सांगायला नको, पण तरीही आम्ही विचारणार, कारण मारुती कांबळेचं काय झालं असं विचारण्याची खाज आमच्यामध्ये आहेच आहे. खरं तर वयाचं कारण सांगत असाल म्हणजे चौकशीला जायला वय चालतं 72 वर्षाचं, तिथे वयाचा विचार केला पाहिजे, चौकशीला नाही बोलवलं पाहिजे. आणि बालेवाडीच्या केंद्रावर करोडो रुपयाचा सिंथेटिक कोर्ट खराब करत त्यावर गाड्या फिरवत आदिती तटकरे गेलेलं चालतं, सुनील केदार गेलेलं चालतं, शरद पवार गेलेलं चालतं. मग जसं इथं जायला प्रॉब्लेम आहे तसा तिथं जायला काय प्रॉब्लेम होता? कशा करता गेलात? अहो, लस द्यायला माणसं घरी बोलवल्या गेली. इथे तुम्ही छगन भुजबळ यांना वयाचं कारण सांगून जेलमध्ये राहता येत नाही असं सांगून त्यांच्या उपचारासाठी त्यांना हे केलं, जामीन मिळून जातो. भुजबळांना जामीन मिळतो, आरोपमुक्त नाही आहेत हा, भुजबळांना जामीन मिळतो. यांना वयाचं कारण सांगून तिकडे जाण्यापासून वाचवायचं आणि हे मात्र वयाचं कारण असतानाही बालेवाडीच्या याच्यावर जाऊन येतात. वयाची कारणं अशी सोयीनी कशी सांगता येतात? हाच माझा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं ईडी यांच्या वयाचं कारण ऐकेल का हा मोठा प्रश्न आहे. खरं तर माझा तर स्पष्ट दावा आहे की वय बी काही नाही. ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ईडी अटक करण्याची शक्यता आहे या भीतीपोटीच अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात जाण्याचं टाळत आहेत अशी मनात शंका येते. आता ईडी यांचं म्हणणं ऐकून ऑनलाईन चौकशी करेल का तुम्हाला यावंच लागेल असं सांगेल का आले नाहीत म्हणून अटक करेल? या सगळ्या गोष्टी आता खूप महत्त्वाच्या आहेत आणि आता कळणार आहे. भाजप, माफ करा, भाजप पुन्हा वाटेल की भाजपचं नाव कसं घेतलं, केंद्र सरकार, ते पक्ष एकच असल्यामुळे ते नाव येऊन जातं. केंद्र सरकार दबाव टाकून, भीती दाखवून आपल्या बाजूने ओढण्यासाठी ही कारवाई करतंय की खरोखरच केंद्र सरकारला यांच्यावरती कारवाई व्हावी असं वाटतंय?
जर अनिल देशमुखांची मागणी मान्य झाली तर हे दबाव तंत्र आहे असं म्हणावं लागेल, आणि जर मागणी मान्य नाही झाली तर मग मात्र खरंच कारवाई चालू आहे असं म्हणावं लागेल. आता काय होईल हे ईडी जाणो, देव जाणो असं म्हणता येणार नाही आपल्याला, हे ईडी जाणो. कारण इथे देव आणि देवेंद्र यांना हे जाणो असं म्हटलं की मग यांच्याकडूनच चाललंय असा दावा होईल. म्हणून आता ईडी जाणो आणि ईडी चालवणारे गृह मंत्रालय जाणो. आता बघूया अनिल देशमुखांना वयाचं कारण सांगून सवलत मिळते की त्यांच्यासाठी वयाचं कारण महत्त्वाचं ठरत नाही. नमस्कार.